ना तर पार तुमची आबरू काढली की हो. आम्हाला तर नुसता मारला त्यानं, पण तुम्हाला एका झटक्यातच गार केला की त्यानं. अहो शेट तो आरामात निघून चालला आहे, त्याला काय असा सोडायचा का? ए कसा कसा सोडणार की रे त्याला? आणि या रतन शेठच्या अंगाला हात लावलाय, त्याची किंमत त्याला मोजावी लागणार. ती पण व्याजा सगळ्यात बनतो मी माझा. या रतन शेठचं लग्न मोडलं त्याने. हा त्याच्या आयुष्याचा खेळ कसा मांडतो ते फक्त तुम्ही बघत बसा. बघा नाही त्याला आता आम्ही सोडत नसतो. अबीर अबीर तू ठीक आहेस ना? हो आई. तर रतनने काही केलं तर नाही ना तुला? अगं नाही आई, मला त्या सुपर हिरोने वाचवलं. काय झालं माहितीये का? ते सगळं नंतर सांग. आधी त्या रतनची भेट घेऊयात आणि इथून निघून जाऊयात. चल. रतन, मी हात जोडते तुझ्या समोर. प्लीज माझ्या मुलाला काही नको करूस. मी तुझे सगळे पैसे व्याजासकट पूर्ण देईन तुला. प्लीज प्लीज अभिला काही नको करूस. ए सावले, तुझा जो काय हिशोब आहे तो नंतर बघू. एका माणसाने माझ्या ताटात माती कालवले बघा. अरे मला त्याचा हिशोब चुकता करायचा आहे. तू जा का? हिशोब? कोणता माणूस? कोणाचा हिशोब? अगं आई, मी तेच सांगत असतो बघ मामापासून तुला. त्याने तर मला वाचवलं. सगळ्यांना धुतला बघ. आणि रतन शेठची तर मांजर केली बघ, मांजर. ए अभ्या, कोण होता तो माणूस अबीर? अगं आई, ती आता तिथून जात असते बघ. मैदाना थँक्यू म्हणायचे. मी आलो. अरे पण अबीर, या अशा निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आहे बघा, हे कायद्यानुसार बरोबर नाहीये. अरे वा, कायद्याच्या बाता आम्हाला मारत. तुझा एन्काउंटर करायला आणलं असतं असं तुला वाटत असते का? जरा जपून बोला, लहान मुलं आहे सोबत. तेच सांगतो मी, गोळ्या फुकट घालवायची आमची सुद्धा इच्छा नसते बघा. आज सोडत असतो बघ तुला मी. आणि पुन्हा जर तुम्हाला बेळगावात दिसला ना तर मग काय खरं नसतं बघ तुझं. मग मला कोणी अडू शकत नसतं. ते बघ गाडी आली तुझी. आता गप्पापणे गाडीत बसायचं आणि जीव वाचला असतो असं समजून बेळगावातून बाहेर निघून जायचं. परत यायचं नसतं. तुम्ही उघडपणे गुंडांची साथ देताय. सुशीला वहिनीवर अन्याय केलाय त्यांनी, पैसे हडपलेत. आणि मला अक्कल शिकवता? मला बेळगावात फक्त रतन शेठचीच हवा असते. अरे अल्लप्पा, अयो एकदम बरोबर बोलला की हो. तुझ्यासोबत एक लहान मुलगी आणि एक बाई माणूस असतं. या निर्जन ठिकाणी त्यांना काहीही होऊ शकतं. समजलं काय? ठीक आहे, अरे म्हणतो ना मी. पुन्हा जर का इथे दिसला ना तरी गाडी असेल पण तू नसशील, लक्षात ठेवायचं. काय म्हणतो मी? चला रे, झालं आपलं काम. रतन शेठला सांगा आपला निरोप. साहेब, मला माहित होतं या संपूर्ण घरात तुम्ही एकट्याच आहात ज्या मला समजून घेऊ शकता. आई, मी आजपर्यंत माझ्या स्वतःसाठी काही मागितलंय का? पण आता ना मला शुभ्रासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त मला तिला एक स्पेशल गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट, म्हणजे तुला शुभ्रासाठी काहीतरी करायचंय आणि राजकुमार नाही म्हणतोय, अडवतोय का? त्यांची काहीतरी गणित बिघडतायत म्हणे, त्यांनाच माहित.
ॲक्च्युली इट इज कॅल्क्युलेशन. आई प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे ना, इमोशनल विचार करून कसं चालेल नाही का. हिचं काय म्हणणं आहे माहिती आहे, आता शुभ्राचा वाढदिवस येतोय तर त्या निमित्ताने आपण एक नवीन सनस्क्रीन लॉन्च करायला पाहिजे, शुभ्रा सनस्क्रीन नावाने. शुभ्रा सनस्क्रीन नाव छान आहे, पण राजकुमार तुला माहिती आहे ना, एक सनस्क्रीन ऑलरेडी आपलं मार्केटमध्ये खूप छान चालतंय. आपलं नंबर 1 प्रॉडक्ट आहे आणि ते असताना दुसरं सनस्क्रीन म्हणजे एक्झॅक्टली मी हिला हेच समजून सांगत होतो. ते सावली सनस्क्रीन आहे आपल्याकडे, तर हिचं काय म्हणणं आहे, सावली सनस्क्रीन डिस्कंटिन्यू करायचं मार्केटला आणि शुभ्रा सनस्क्रीन इंट्रोड्यूस करायचं, म्हणजे न्यू लॉन्च. काय सावली सनस्क्रीन बंद करायचं. तू बरा आहेस ना. सावली सनस्क्रीन हे फक्त आपलं प्रोडक्ट नाहीये, मेंढल ग्रुप ऑफ कंपनीची ओळख आहे. नंबर 1 प्रॉडक्ट आहे आपलं. इतकी वर्ष घट्ट पाय रोवून मार्केटमध्ये उभं आहे आणि ते बंद करायचं म्हणताय तुम्ही.